रायगड जिल्ह्यात भाजपची ताकद आता वाढली आहे। शेकापच्या जयंत पाटलांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। या पक्षप्रवेशावेळी भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रायगडमध्ये 100% भाजप करण्याचा निर्धार केला आणि त्यामुळे पंडित पाटलांच्या प्रवेशाने भाजपने मित्रपक्षातील तटकरे आणि गोगावले यांना अप्रत्यक्ष इशाराच दिलाय। आपला प्रवेश ही झांकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे असं म्हणत पंडित पाटील यांनी प्रवेशावेळी भाजप विस्ताराचा इरादा पक्का केलाय। तर पक्षवाढीचा अधिकार सर्वच पक्षांना आहे, तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, मात्र 100% किती होणार हा नंतरचा भाग असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे। प्रवेश करतोय शेवटपर्यंत मी एकच पक्षात राहणार आहे, नाहीतर रोज कोलंड्या मारणार नाही। कारण रवींद्र चव्हाण यांनी माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला तडा देणार नाही मी। ही एक झाकी आहे, आजचा कार्यक्रम ही एक झाकी आहे। येत्या 2 महिन्यामध्ये बाकी काम निश्चित होईल। या संदर्भामध्ये सर्व निर्णय पार्लमेंटरी बोर्ड घेत आणि पंडित शेठ यांनी येतानाच हे सांगितलं की मी कोणत्याही अपेक्षेने इथे आलो नाही, परंतु आम्हाला सर्वांना याची कल्पना आहे की पंडित शेठ विधानसभेत दिसले पाहिजे, यासाठी पूर्ण प्रयत्न तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे। जसं आम्ही आमच्या पक्षवाढीसाठी आता काल आमच्याकडे पण पक्षप्रवेश काल रात्री आम्ही करून आलो, तर प्रत्येक जण आपापल्या पक्षाची ताकद वाढवायला प्रत्येक ठिकाणी प्रयत्न करणार। आता 100% किती होणार कोण होणार तो नंतरची बाब। आता प्रत्येक जण आपापला मतदारसंघ सांभाळून चाललेला आहे।